नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण 2023च्या कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी कृषी सहाय्यकाकडे सहमतीपत्र भरून द्यायचे आहे, त्याबद्दल माहिती पाहूया। 2023च्या कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी कृषी सहाय्यकाकडे भरा सहमतीपत्र। कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांचे आव्हान आहे। तरी प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अनुदान ई-पीक पेरा नोंदणी असणाऱ्या सर्व लाभार्थींना देण्याचे सरकारचे नियोजन आहे। यामध्ये 2023च्या खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले। मात्र यावर उपाययोजना म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने मागील वर्षाच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टर पर्यंत मदत देण्याची घोषणा केली व त्यानुसार निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला। सदर रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्याची नोंदणी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना केली जाणार असून, शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याच्या कामासाठी माहिती हाताळण्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे। त्यानुसार पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी सदर संमतीपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र आपल्या गावाशी संबंधित असलेल्या कृषी सहाय्यकाकडे तातडीने सादर करावे, जेणेकरून अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या बँक संलग्न आधार संलग्न खात्यामध्ये जमा करता येतील। तरी ज्या शेतकरी बांधवांनी पीक पेरा नोंदणी केली आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने हे हमीपत्र सहमतीपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहे। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।